खुलताबाद तालुक्यात असलेल्या मात्र कन्नड तालुक्याला सुजलाम सुफलाम करणाऱ्या गंदेश्वर आणि सोबलगाव हे दोनही मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झाले असून प्रकल्पाखालील नदीपात्राजवळील रहिवासी असलेल्या नागरिकांना खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या। गंदेश्वर मध्यम प्रकल्प हा खुलताबाद तालुक्यात असून सर्वात लवकर आणि सर्वात जास्त वेळा ओव्हरफ्लो होणारा हा मध्यम प्रकल्प असून या मध्यम प्रकल्पाचा सर्वात जास्त फायदा हा कन्नड तालुक्याला होतो। कन्नड तालुक्यातील विविध गावांची तहान भागवणारा तसेच शेतीस ओलिताखाली आणणारा प्रकल्प ठरला आहे। सोबलगाव मध्यम प्रकल्प हा सोबलगाव, शेखपुरवाडी, शिरोडी, ताजनापूर, पाडळी, दरेगाव, हनुमानवाडी, मेंढवाडा या भागातील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी वरदान ठरलेला आहे। तसेच या भागातील शेतीसाठी हा प्रकल्प शेतीच्या उत्पादनातील वाढीसाठी फायद्याचा ठरलाय। या भागातील शेतकरी या प्रकल्पातील पाण्याचा आपल्या शेतीसाठी वापर करतात। यामुळे हा प्रकल्प भरणे या भागातील समृद्धीसाठी वरदान ठरत आला आहे। हे दोनही मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झाले असल्याने या भागातील बहुसंख्य गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला असून या भागातील शेतकऱ्यांच्या शेतीच्या सिंचनासाठी या मध्यम प्रकल्पातील पाण्याचा वापर होऊन शेतीच्या उत्पादनात वाढ होणार आहे। सोबलगाव मध्यम प्रकल्प हा जुलै महिन्यातील शेवटच्या आठवड्यात ओव्हरफ्लो झालेला असताना या प्रकल्पाची सुरक्षा अजूनही रामभरोसे आहे। या प्रकल्पावरील पाळूवरून मोठमोठी वाहने येण्या जाण्यासाठी रस्ता बनवलेला असून या प्रकल्पाच्या दोनही बाजूस मोठी झाडे वाढीस लागलेली आहे। त्यामुळे हा प्रकल्प केव्हाही धोकादायक ठरू शकतो अशी भीती या भागातील नागरिकांनी बोलून दाखवली आहे। मात्र प्रशासनातर्फे कुठलीही खबरदारी घेतली जात नसल्याने नागरिकांचा जीव टांगणीला लागलाय। सय्यद लाल, एमसी न्यूज, बाजार सावंगी, खुलताबाद।